मी डॉक्टर प्रणिता कडू कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्या 17 वर्षापासून गृहविज्ञान विशेषज्ञ म्हणून काम करते आहे आणि आज आपण पोषण बागेचे महत्त्व व त्याची गरज या विषयावर आपण आज प्रात्यक्षिकातूनच मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत। सर्वप्रथम आपण जे पोषण परसबाग जी म्हणतोय ती पोषण परसबाग का म्हणतो, कारण फक्तच पालेभाज्या उगवणं नाही तर त्यासोबत विविध जीवनसत्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होण्यासाठी असणारे विविध फळझाडं आणि वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय आणि कंदवर्गीय हा सर्वांचा समावेश करून एकत्रितरित्या जी पाक फुलवतो त्याला आपण पोषण परसबाग असं म्हणतो। आणि हा पोषण परसबाग लावण्यापाठीमागे सर्वसाधारणपणे जे आपण परसबाग घरामध्ये करतो ती सेंद्रिय पद्धतीने करतो, त्याच्यामध्ये कुठेही कीटकनाशकाचा किंवा रासायनिक खताचा वापर न करता ती अगदी विषमुक्त अशी पालेभाज्या आपण तिथे उगवतो आणि त्या पालेभाज्यांचा, ताज्या पालेभाज्यांचा रोजच्या दैनंदिन आहारामध्ये समावेश होण्यासाठी खऱ्या अर्थाने ती परसबाग तयार केली जाते आणि ती शक्यतोवर घराच्या मोकळ्या भागेमध्ये केले असताना रोजच्या आहारामध्ये त्याचा प्रामुख्याने समावेश होतो। हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा उद्देश आहे आणि या उद्देशामागेच त्या कुटुंबाचं पालेभाज्यांचा होणारा खर्च आणि त्यासोबतच होणारा आरोग्य निर्मिती आणि ती शाश्वत आरोग्य निर्मिती होऊन कुठेतरी खर्चाची बचतही होतं, आर्थिक उत्पन्न सुद्धा त्याच्यातून मिळतं। अशा वेळी विषमुक्त अशा सुरक्षित अशा पालेभाज्या आपण या पोषण परसबागेमधून उत्पादित करू शकतो। म्हणून आपल्याला सर्वांच्या दृष्टिकोनातून ही पोषण परसबाग अतिशय महत्त्वाची आणि गुणकारी आहे। नंतर दुसरा टप्पा जो आहे, जे पालेभाज्या ज्या आहे या ग्रामीण क्षेत्रामध्ये एक आठवडी बाजाराच्या दिवशी उपलब्ध होतात, परंतु एरवी मात्र 8-5-6 दिवस त्यांना कुठेही पालेभाज्या मिळत नाही आणि अशा वेळेस त्या पालेभाज्यांच्या अभावामुळे जास्तीत जास्त कुपोषण घडतं आणि हे कुपोषण थांबवण्यासाठी किंवा कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी पोषण परसबाग ही एक चांगल्या तऱ्हेने उपाय आहे। म्हणून आपल्याला आज आपण बघतो आहे की एक सर्वसाधारण 2-6 अशा पद्धतीचे जे कुटुंब सदस्य असेल तर साधारण त्यांनी 1 गुंठा तर 4 गुंठ्यापर्यंत त्यांनी परसबागेसाठी जागा असायला पाहिजे। त्यानंतर मध्यम कुटुंब असेल ज्याच्यामध्ये 6 ते 8 असे सदस्य असेल तर त्यांनी 5 गुंठ्या ते 20 गुंठ्यापर्यंत त्यांनी जागा आरक्षित करायला पाहिजे, जेणेकरून या वर्षभर त्यांना त्याच्यातून भाज्या पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये होतो। त्यानंतर जेव्हा सगळ्यात मोठी परसबाग जी आपण बघतो की जवळपास 8 ते कुटुंब मोठं 15 सदस्यांचं कुटुंब असेल तर 1 एकरापर्यंत 20 गुंठ्यापासून तर 1 एकरापर्यंत त्याची जागा असली तर निश्चितपणे सर्व तऱ्हेने पूर्ण भाजीपाला पुरवठा करणं होऊ शकतं। यामध्ये सर्वच प्रकारचे पालेभाज्या ज्या आहे, फळभाज्या ज्या आहे या विविध हंगामानुसार त्याच्यामध्ये लागवड करून ते त्याच्यामध्ये पुरवठा केला जाऊ शकतो।